नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. दुपारची वेळ, पण घडामोडी अगदी वेगाने घडताना दिसतात. सुरुवात करूया ठाण्याच्या बातमीने. ठाण्यात अशी बातमी आहे की ठाण्यातल्या महापालिकेच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या आवारात आज राडा पाहायला मिळाला. कोरोनाच्या काळामध्ये कंत्राटदारांच्या माध्यमातून 500हून अधिक कर्मचारी इथे सेवेकरता रुजू करून घेण्यात आले होते आणि हे कर्मचारी कोविडच्या माध्यमातून घेण्यात आले. मात्र अचानक त्यांना कामावरून कमी करण्याचा मेसेज आला, तर काहींचा पगारही कमी करण्यात आला आणि त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत आज रुग्णालयाच्या आवारामध्ये सगळे कामगार जमले होते. आता पुढे करायचं काय, हाती काम नाही असा भाव या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता आणि त्यामुळे या आवारातच आज सगळी ही मंडळी ठिया मांडून बसली होती. याच्यामध्ये महिला पुरुष सगळेच होते आणि ही दृश्य आपण बघतोय ठाण्याच्या ग्लोबल हॉस्पिटलच्या आवारातली. त्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की सगळी मंडळी जी आहेत ही कोरोना कालावधीमध्ये अतिरिक्त स्टाफची गरज होती. मग त्यामध्ये नर्स असतील किंवा इतरही वेगवेगळ्या सेवेकरता आवश्यक असणारी लोक असतील, ती घेण्यात आलेली होती. साधारण 500हून अधिक कर्मचारी घेण्यात आले होते, पण त्यांना अचानक आता कामावरून काढण्यात आलं. दरम्यान तिथल्या आंदोलकांशी आणि रुग्णालय प्रशासनाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ग्लोबल हॉस्पिटल हे 1500 बेडचं हॉस्पिटल आहे आणि कोविडच्या काळामध्ये पहिल्या लाटेत पण आणि दुसऱ्या लाटेत पण या हॉस्पिटलने अतिशय उत्तम काम केलेलं आहे. हे सर्व कर्मचारी जे आहेत या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ठाणेकरांना अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत. पण आता अचानक असं काय घडलं की या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे? ताई, तुम्हाला काय नोटीस दिली गेली आणि काय सांगण्यात आलं? काही सांगण्यात नाही आलेलं सर, काहीच नाही सांगण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला कामावरनं काढतोय किंवा काय. खाली PDF पाठवला रात्री, म्हणजे 11:30 पावणे 12च्या दरम्यान आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला एक PDF पाठवला. त्याच्यात सॅलरी मेन्शन केलेली आहे आणि त्या PDF मध्ये नावं जे कामं करणारे, म्हणजे सगळेच कामं करतायत तिथे वर्षापासून, सगळ्यांनाच काढलेलं आहे. नाही, आमच्या आता सर बोलले आम्हाला हे काहीच कळवलं नाही गेलेलं, ना ग्लोबलनी कळवलं नाही, ना कर्मचाऱ्यांनी गव्हर्नमेंटच्या कर्मींनी कळवलेलं नाही आहे आणि आमचा डायरेक्टली पगार सगळ्यांनी कम केलेला आहे सर. ताई, तू काय सांगशील की तू इथे काय काम करत होतीस, कशा पद्धतीने काम चालायचं, इतक्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किती लोकांना सेवा देण्यात आली आणि आता तुम्हाला असं का काढण्यात आलं? आज मी असं म्हणते की आम्ही आज वॉर्डबॉय आणि मावशीचं काम आम्ही आज इथे येऊन करतो. ते पेशंट जेव्हा येतात, कोविड म्हटल्यावरती खूप लोक लांब पळतात. हा कोविड पेशंट आहे. आज हा कोविड पेशंट जेव्हा येतो त्यांचे रिलेटिव्ह कोणच येत नाहीत. हे आम्ही असतो. जेव्हा आम्ही त्यांना पाणी पाजतो, जेवण घालतो, त्यांना पंचिंग करतो, त्यांच्यासाठी आम्ही आज सगळं त्यांना उपचार हे करतो, त्यावेळेस आम्ही असतो, वॉर्डबॉय आणि मावशी असतो. तेव्हा इतर कोणी नसतात ना. जे ऑफिसर आता एवढं येऊन सांगतात की आम्ही हे केलं कामावरून काढतो. तुम्ही जी काळजी घेत होता ती घरची काळजी घेत नव्हते, पण ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड यांनी तुमची काळजी घेतली का? काळजी नाही घेतली. आमचे काही कर्मचारी जे आहेत हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, ते पडलेले आहेत तिथे हॉस्पिटल, त्यांना जाऊन त्यांनी विचारलेलं पण नाहीये आणि ते सुट्ट्या पण लावलेल्या 7 दिवसाच्या सुट्ट्या पण लावल्या. त्यांचा पेमेंट कट केलेलं आहे, आमचं त्यांना पेमेंट पण दिलेलं नाहीये आणि आमच्यासाठी आम्हाला आता हे लस पाहिजे होते. आम्हाला कुठल्याही स्टाफला लस दिलेलं नाही, इन्शुरन्स काही हे केलेलं नाही. पण तुम्ही तर मग जर तुम्ही एका ओळखपत्रानुसार ठाणे कोविड रुग्णालय हे तुमचं ओळखपत्र दाखवा जरा. हे सगळ्यांची ओळखपत्र आहे, याच्यावर स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचं लोगो आहे, स्टॅम्प आहे, ठाणे कोविड रुग्णालय ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेड, त्यांचं सांकेतिक क्रमांक आहे, त्यांचं नाव आहे. एवढं सगळं असलं म्हणजे फ्रंटलाईन वर्कर आहे, यांची आतापर्यंत लस होणं गरजेचं होतं, पण यांची लस झालेली नाही आहे. पण किती काळजी घेतली इथून लक्षात येतं. तर तुम्ही काय काम करत होता आणि तुम्हाला कशी वागणूक दिली गेली, आज तुम्ही कामावर आहात का? हम लोग काम मतलब हम लोग को 1 साल से ज़्यादा हो गया ना. जैसा हम लोग ऐसा इधर तबीयत हमारी ख़राब हुई कुछ, तो हम लोग को खाली दवाई चालू है, हमारा पगार बिगार भर के नहीं देते. बोलते पगार बिगार भर के नहीं मिलेगा, खाली तुम्हारा दवा भी चालू रहेगा. और अब इतना सब लोग करने के बाद भी हमारा हर 6 महीने में हमारा पगार का ही खाली इशू चालू होता है. जैसा हर 6 महीने में पगार कम करते हैं. अजून सर मी काय बोलतो, टायमामध्ये पगार भेटत ना आम्हाला. आम्हाला सरला फोन केला तर बोला आसिम सर को बोलो, उसको बोलो काय आहे पगार टायमाने भेटला पाहिजे ना. अजून ना काय फॅसिलिटी नाही सर इकडे काय. तर आम्ही काय करणार, घरी पण आमच्या बायका आहे, पोर आहे, सगळं आहे ना सर. आमचे पण बघा लागतं ना सर, आमच्या पण बघा लागतं. ठाणे महानगरपालिकेचे हे अनिरुद्ध माळगावकर सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. सर,
हे सगळे कर्मचारी आहेत यांना कामावरून काढून टाकलेलं आहे. एक संस्था तुम्ही या ठिकाणी अपॉइंट केली होती, त्या संस्थेच्या माध्यमातून यांना सर्वांना इथं कामावर ठेवण्यात आलं होतं. चांगली सुविधा त्यांनी दिलेली आहे, चांगलं काम केलेलं आहे, मग यांच्यावरही परिस्थिती का आली? साहेब मी तेच सांगतोय तुम्हाला. मी मगाशी जसं बोललो, ओमसाई आरोग्य केअर जी संस्था आहे ती आरोग्य विभागाकडनं महापालिकेच्या हेडक्वार्टरकडनं करण्यात आलेली आहे. आता यांना जे काढून टाकण्यात आलेलं आहे ते यांना जे सकाळी जे झालं यांच्याशी ते मी सकाळी त्वरित माझ्या वरिष्ठांना कळवलं आणि सद्यस्थितीत त्यांना पूर्ण दिलासा देण्यात आलेला आहे. त्यांना हे सांगण्यात आलं, दिलासा म्हणजे काय दिलंय, काय दिलं दिलासा? आत्तापर्यंत कोणालाही काढून टाकण्यात आलेलं नाही. त्यांच्या पगारात एकही रुपये हे सगळे कर्मचारी समोर आहेत. त्यांनी आता जे सांगितलं 1 वर्षापेक्षा जास्त यांना काम करून झालेलं आहे. यांच्या पगार जो आहे त्याच्यामध्ये अनियमितता आहे. यांना कोणाला वेळेवर पगार मिळाला नाही आहे किंवा त्यांना पगार जो आहे तो कमी देण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिका ओमसाई आरोग्य केंद्र जी आहे ही संस्था आहे त्यांना पूर्ण पैसे देत होती. मग यांचे पगार रखडले, याबाबत ठाणे महानगरपालिकेने त्या संस्थेला कधी जाब विचारला का? आता आज हीच गोष्ट या लोकांनी अतिरिक्त आयुक्तांना सांगितलेली आहे. आमच्यातर्फेही मी वरिष्ठांना पण आज हे इथे बसले म्हणून तुम्हाला कळलं, याच्या आधी तुम्हाला माहीत नव्हतं का? याच्या आधीही आम्ही याबाबत वारंवार कळवलेलं आहे आणि आताही अतिरिक्त आयुक्त आज आलेले आहेत. त्यांनी ह्या संस्थेला पूर्ण याबाबत जाब विचारण्यासाठी सोमवारी बोलवलेलं आहे आणि त्यांना त्यांचा थकलेला सर्व तुम्ही ठाणे महानगरपालिकेतर्फे आहात. ठाणे महानगरपालिकेत तुम्ही अधिकारी आहात, आरोग्य विभागामध्ये आहात. हे त्या ओम साई आरोग्य केअर प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी आहेत. तुम्ही आलात पण त्यांचे कोणीही ते अधिकारी आले नाहीत किंवा वरिष्ठ आले यांच्याशी बोलण्याकरता. तुम्ही कुठल्या बेसवर यांना आश्वासन देताय आणि तुम्ही आश्वासन दिल्यानंतर ह्यांना उद्या पालिकेतर्फे कामात घेण्यात येईल का त्या संस्थेवर कामात घेण्यात येईल? आता हा जो निर्णय आहे हा पालिकेच्या हेडक्वार्टरचा आहे. मी ते करण्यासाठी सक्षम नाही. पहिलं म्हणजे हे जे मी आश्वासन देतोय पगार न कमी करण्याचं आणि 25 जूनपर्यंत म्हणजे त्यांना तसेच नोकरीवर ठेवण्याचं आणि सोमवारी त्यांची जी मीटिंग आहे त्याबाबत हे मला माझ्या वरिष्ठांकडनं हे मिळालं, ॲडिशनल कमिशनरकडनं. त्या प्रकारे पण पुढील जे जर आता जर हेरवाडे साहेब आले होते, ॲडिशनल कमिशनर आले होते, सोमवारपर्यंतची वेळ का? शनिवार रविवार सुट्टीचा दिवस पाहून सोमवारी तोपर्यंत ते सर्व कर्मचारी कुठले जातील काय करणार नाही, आंदोलन संपून जाईल. एक स्ट्रॅटजी थ्रू यांना सगळं पाठवलं जाते का? सर हे जे आहे हे वरिष्ठांचा निर्णय आहे साहेब. आता हेरवाडे साहेब हे माझे वरिष्ठ आहेत आणि त्यामुळे यांचा आज निर्णय का केला जात नाही सोमवारपर्यंत का? साहेब आता हे मी तुम्हाला तेच सांगतोय साहेब, हे माझ्या वरिष्ठांचा निर्णय आहे साहेब. आता तो निर्णय फॉलो करणं हे माझं काम आहे साहेब. तुम्ही यांना जे आश्वासन देत आहे लेखी दिलेलं आहे, तोंडी सांगताय काय? तुम्हाला लेखी दिलंय? नाही. मग कुठल्या बेसवर यांनी मान्य करायचं? आता माझे जे वरिष्ठ आलेले ते ॲडिशनल कमिशनर आहेत ठाण्याचे आणि त्यांनी पण लेखी दिलं नाही ना साहेब. ॲडिशनल कमिशनर असू दे, सगळं मान्य आहे मला, ते पदसिद्ध अधिकारी आहेत, सगळं मान्य आहे. पण त्यांनी यांना लेखी दिलं का? उद्या हे आल्यानंतर बोलले लेखी दिलं नाही तर आपण हे काय करणार? साहेब कसं आहे की ते ॲडिशनल कमिशनर आहेत आणि त्यांनी सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. प्लस हे जे आहे हा इंटरिम रिलीफ आहे, हे लक्षात घ्या. हे त्यांना आज इंटरिम रिलीफ दिलेलं आहे आणि त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे की सोमवारी त्यांची बैठक घेतली जाईल कमिशनरांबरोबर आणि त्याच्यानंतर जो काही डिसिजन घेतला जाईल हा त्यांना कळवला जाईल. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तसंच या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी भेट दिली, त्यांच्याशी बातचीत केली आहे अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत भाजपचे आमदार निरंजन डावखरे साहेब आहेत. डावखरे साहेब, ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जवळपास 200पेक्षा जास्त कर्मचारी आहेत ज्यांना अचानक काढण्यात आलेलं आहे. काय नेमका विषय आणि तुमची भूमिका काय? काल रात्री ओमसाई केअरचे जे संचालक आहेत त्या लोकांनी या इकडचे जे कर्मचारी आहेत यांना अचानक रात्री व्हॉट्सअप केला की यांच्यामधले काही लोकांना काढण्यात येत आहे. आता मुळात या ओमसाई केअरचा जो कारभार आहे हा कारभारच आपण बघितलं तर ढिसाळ हा कारभार सातत्याने बघण्यात आला. या अगोदरही 1.5 लाखाला व्हेंटिलेटरचं बेड याच ग्लोबल हॉस्पिटलमध्ये याच ओमसाई केअरच्या माध्यमाने विकलं गेलं. पार्किंग प्लाझामधले रेमडेसिवीर ब्लॅकमध्ये विकण्याचं काम याच ओमसाई केअरच्या माध्यमाने झालं. लसीकरणाचा जो मध्यंतरी स्कॅम निघाला होता आणि त्याच्यामध्ये खोटे आय कार्ड देऊन लसीकरण केलं तेही या ओमसाई केअरच्या माध्यमाने केलं. अशा अनेक खोटे काम या ओमसाई केअरच्या माध्यमाने केले. आताही जर आपण इकडचे जे कर्मचारी आहेत त्यांची या कर्मचाऱ्यांशी तुम्ही चर्चा केलेली आहे, त्यांना काय कारण सांगितलं आहे कामावरून कमी करण्याचं? इकडचे जे कर्मचारी आहेत त्यांना कामावरनं कमी करण्याचं कुठलंही कारण दिलं गेलेलं नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी जुनी यादी होते 202 लोकांची त्याच्यामधले 93 लोक ही वर्किंगच नाही आहेत. खोटी यादी म्हणजे घोस्ट यादी ही महानगरपालिकेला दिली जाते. नवीन यादी ज्या लोकांना त्यांनी कंटिन्यू करणार असं ज्या व्हॉट्सअपवर फिरवलं त्याच्यामधले 37 लोक ही घोस्ट आहेत. म्हणजे कुठेतरी
लसीकरणामध्ये यांनी घोळ केला, रेमडेसिवीर ब्लॅकने विकले, बेड ब्लॅकने विकले, या कर्मचाऱ्यांची खोटी नावं देऊन काहीतरी बनाव तयार करून पैसे लाटण्याचा सगळा प्रकार आहे, कुठेतरी भ्रष्टाचार आहे. नाही, भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर ढिसाळ कारभार हे सातत्याने या ओमसाई केअरच्या माध्यमाने चालू आहे आणि त्याच्यामुळे या ओमसाई केअरच्या मागे राजकीय वर्धास्त कोणाचं, याला कोणाचं एवढं राजकीय संरक्षण भेटते की महानगरपालिका याच्यावर कारवाई करायलाही घाबरते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं राजकीय वरद असतं या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जे ओमसाई आरोग्यम के जे संस्था आहे ज्या माध्यमातून विविध कामं केली जातात त्यांच्यावरती नेमकं कोणाचा राजकीय वरद असतं की ज्यामुळे एवढं सगळं घडूनसुद्धा यांच्यावर कोणत्याच पद्धतीची कारवाई केली जात नाही आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विपिन शर्मा हे देखील या ओमसाई केअरचे जे सर्व आहेत त्यांना पाठीशी घालत आहेत. लसीकरणासंदर्भातला जो अहवाल आहे म्हणजे कायदेशीर सल्ला घेण्यात आलेला आहे, त्यामध्ये कारवाई करावी असं कायदेशीर सल्ला देण्यात आलेला आहे. असं असूनसुद्धा महानगरपालिकेने ओमसाई जे आरोग्यम केंद्र आहे त्याच्यावरती कोणत्या पद्धतीने कारवाई केली नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं कोणतेही निर्णय घेऊन 200पेक्षा जास्त मुलांना कामावरून काढून टाकून जे ओमसाई संस्था जी आहे त्याने पुन्हा स्पष्ट केलं आहे की त्यांचा सर्व कारभार जो आहे हा ढिसाळ आणि घोटाळेबाज आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. हम लोग को यहाँ पे रात में 1 बजे मैसेज आता है ग्रुप में कि 130 पीसी को डायरेक्ट निकाल दिया गया. टोटल हम लोग लगभग यहाँ पे 230 पीसी है, जिसमें कुछ जूने हैं कुछ नए हैं, सब मिला के 200 पीस होते हैं. रात में 1 बजे मैसेज आता है कि हम लोग को जिसमें से 130 पीस को डायरेक्ट काम से निकाल दिया और जिन 100 पीसों को काम पे रखा गया है, जैसे हम लोग को पगार पहले मिलती थी 8 घंटा काम करने वालों को 14,000 रुपये और जो 12. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. ठाणे महापालिकेचे महापौर नरेश मस्के आपल्यावर फोन लाईनवरती आहे. नरेश मस्केजी, आता या 200 नर्सेसला अचानक रात्रीतनं तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असा मेसेज केला जातो, काहींचे पगार देखील झालेले नाही आहेत, काय यांनी जायचं कुठे? म्हणजे आता याची जबाबदारी कोणाची? नाही, जे जर त्या ठेकेदाराने अशा पद्धतीने जो वागलेला आहे, आम्ही त्याला समज दिलेली आहे. त्यांनी कुठल्याही महानगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी कोणाशी चर्चा न करता तर तो प्रकार केलेला आहे. त्याला आम्ही समज दिलेली आहे आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी आणि त्याला सर्व लोक आहेत त्यांना कामावर ठेवण्यास आम्ही सांगितलेलं आहे आणि सोमवारी त्याला आयुक्तांनी बोलवलेलं आहे. म्हणजे सोमवारपासून हे पुन्हा एकदा सगळे कर्मचारी त्यांच्या कामावर रुजू होतील? हो, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आजच्या आजच तुम्ही सगळ्यांना कामावरती घ्या. आणि या कर्मचाऱ्यांची जो काही विषय असेल तो चर्चा करून तो सोडवला जाईल. पेशंटची संख्या आणि त्याचा कर्मचारी वर्ग आणि ह्या सगळ्या गोष्टींची सोमवारी प्रशासनाबरोबर चर्चा आहे. प्रशासनाने त्यांना बोलवलेलं आहे आणि आम्ही तसं त्यांना निर्देश दिलेले आहेत की कुणालाही कामावर कमी करू नका, कोणाशीही चर्चा न करता त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण स्वतः या बैठकीला उपस्थित असणार आहात? हो, मी सुद्धा स्वतः या बैठकीला उपस्थित आहे. वारंवार असा आरोप केला जातोय ओमसाई केअरला ठाणे महापालिका पाठीशी घालते, कारण आता ही एकच समस्या नाही आहे. यापूर्वी रेमडेसिवीरचा घोटाळा असेल, वॅक्सिनेशनच्या संदर्भात झालेला घोटाळा असेल, असे अनेक मुद्दे समोर येतात. नाही, आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाहीये. आम्ही त्याचं पुन्हा टेंडर केलं होतं, टेंडर काढलं होतं ते हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटलच्या संदर्भात. त्यावेळी कोणीही लोक 3 कंपन्या आल्या. जो पहिला लोएस्ट होतो त्यांनी काम करण्याचा नकार दिला, त्याच्यामुळे सेकंड लोएस्ट असल्यामुळे आणखी जे थर्ड लोएस्ट आहेत त्यांना विभागून आम्ही या ठिकाणी काम दिलेलं आहे. आम्ही पाठीशी घालत नाही आहोत. जी प्रोसिजर आहे निविदा काढून आम्ही हे काम देण्याचा प्रयत्न करतोय. कोरोना काळ आहे, कोविड काळ आहे, ज्या काही एजन्सीज आहेत जेवढे लोक अवेलेबल होत आहेत त्या पद्धतीने आपण काम देतोय. निविदा काढली तर निविदामध्ये ती व्यक्ती या ठिकाणी आलेली आहे. पण नरेश मस्केजी, पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाहीये. नाही, पण वारंवार ओम केअर सेंटरमुळे ओम केअर जे कोणी असतील त्यांच्यामुळे ठाणे महापालिकेचं नाव देखील खराब होत आहे. मग ही बाब लक्षात घेऊन आपण काहीतरी या गोष्टीला अपवाद करू शकतो की बाबा त्यांनी बाहेर राहावं या सगळ्या ह्याच्यात, असं नाही वाटत आपल्याला? बघा, पेंडेमिक मध्ये आम्हाला अधिकार असताना की बाबा आहे तो जो पहिले जो कोण टेंडरमध्ये आला होता त्याला पुन्हा आम्ही काम देऊ शकलो असतो, परंतु आम्ही पुन्हा निविदा काढल्या आणि निविदामध्ये जे कोण 3च लोक आली त्यातले पहिले जे लोक होते त्यांनी स्वतः काम करण्यास नकार दिला. त्याच्यामुळे कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाहीये. या ठिकाणी जर ऑर्गनायझेशन किंवा अवेलेबल कंपन्या हे कोविड हॉस्पिटल चालवण्याकरता जर त्यांनी आले असतं तर त्यांनाच आम्ही चालवायला ते हॉस्पिटल दिलं असतं. परंतु हा जो काळ आहे ती त्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय हे सगळं
एकत्रपणे अवेलेबल करणं फार महत्वाचं असतं आणि त्यांनी निविदेमध्ये आल्यामुळे आम्ही त्यांना काम दिलेलं आहे. आम्ही त्याला कोणालाही पाठीशी घालत नाही. जे लोक जी चुकलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. बरं, आपण आपल्याबरोबर अशीच थांबा. आपल्याबरोबर निरंजन डावखरे देखील आहेत, भाजपचे आमदार, त्यांच्याशी आपण बोलूयात. निरंजन डावखरेजी, महापौरांचं आपण बोलणं ऐकलं आणि शिवाय आपण देखील काही मुद्दे आमच्याशी बोलताना मांडले होते. आपण सहमत आहात का? नाही, आता मगाशी महापौर साहेबांनी सांगितलं की जे वॉर्ड बॉय, नर्सेस, डॉक्टर यांना एकत्र करण्याचं काम ती एजन्सी करते, त्याला आपण संरक्षित करायचं म्हणताय. पण जे डॉक्टर, वॉर्ड बॉय, नर्सेस ज्यांनी या पॅन्डेमिक मध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून काम केलं, त्याच्यामधले बराचसा स्टाफ असा आहे की जे 3-3 वेळा पॉझिटिव्ह झालं, त्यांना आज वाऱ्यावर टाकलं नाही या एजन्सीने. अच्छा, याच्या अगोदर जे हे व्हेंटिलेटरच्या बेडचा एक इश्यू झाला होता याच ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामध्येही हीच एजन्सी होती. लसीकरणाच्या बाबतीत ज्या ऍक्ट्रेसला लसीकरण दिलं त्यावेळेस पण सुपरवायझर म्हणून तिला कार्ड दिला आणि असे खोटे काम सातत्याने केले गेलेत. आताही आम्ही या डॉक्टर आणि नर्सेसशी बोललो तर साधारणपणे मागच्या वेळेसचे जे 202 लोक होती त्याच्यामधले जवळपास 90च्या वर तर खोटी नावं दिलेली आहेत. ती लोक त्या तिकडे कामच करत नाहीयेत. आणि या पद्धतीमध्ये जर तो महानगरपालिकेला लुबाडत असेल आणि आपण त्याला प्रोटेक्शन देत असतो, केळकर समितीच्या का ती केळकर समितीचा अहवाल आपण बाजूला ठेवून दिला आणि आता नवीन कमिटी, जोशी कमिटी कोण? बरं, जाता नरेश मस्केजी, जे आरोप होत आहेत या आरोपावरती आपलं काय उत्तर आहे? आणि सोमवारी आपण शब्द देत आहे की सोमवार किंवा मंगळवारपासून हे कर्मचारी पुन्हा रुजू होतील, पुन्हा रुजू करून घेतलं जाईल? ऐका, या ठिकाणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाहीये. जो कोणती कंपनी आहे ती कोण आमची जावई लागत नाहीये. निरंजन डावखरे साहेबांकडे जर कुठली एजन्सी असेल त्यांना तर ती आणावी, त्यांना सुद्धा आपण काम देण्याची तयारी आहे आपली. त्याच्यामुळे ग्लोबल किंवा कुठली कंपनी ही कोण आमची जावई लागत नाहीये. कोण जावई लागत नाही आमचा तो. त्या ठिकाणी टेंडर आम्ही त्यासाठी काढलेलं आणि जर त्याच्याकडनं कोणाकडनं ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यांच्यावरती नक्कीच कारवाई होणार आहे. त्याच्यामध्ये अजून समितीचा अहवाल यायचा आहे. समितीचा अहवालानंतर जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर चला, खुद्द महापौर नरेश मस्के यांनी याबद्दलचा शब्द देऊ केलेला आहे, आश्वासन दिलंय की जे काही आरोप या ओमसाई केअरवरती होत आहेत त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना अचानक एका रात्रीतनं म्हणून तुम्ही उद्यापासून कामावर येऊ नका असं सांगण्यात आलं, 200 नर्सेस आहेत यांनी जायचं कुठे, त्यांना देखील मंगळवारपासून सोमवारपासून परत एकदा रुजू करून घेण्यात येईल, याबद्दल त्या कंपनीला समज देण्यात आलेली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया आता पुणे शहर आणि जिल्ह्यात असलेले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले नियम जे आहेत ते कायम असणार आहेत. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानं बंदच असतील. तर परिस्थिती जर नियंत्रणात आली तरच निर्बंध शिथिल करू असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. ते पुण्यात आढावा बैठकीनंतर बोलत होते. दरम्यान विनाकारण पर्यटक जे सध्या पर्यटन स्थळांवर गर्दी करतात त्यांना अजित पवारांनी चांगलंच खडसावलंय. जर पर्यटकांनी ऐकलं नाही तर जिल्ह्यातील जे लोक पर्यटनासाठी बाहेर गेलेले आहेत त्यांना परतल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन राहण्याचे आदेश द्यावे लागतील असा इशाराही अजित पवारांनी दिलाय. दुसरीकडे लसी संदर्भातही त्यांनी भाष्य केलं. परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोविशिल्डचे डोस घेतले असल्यास पुन्हा कोवॅक्सिनचा डोस घेऊ नका असं आवाहन अजित पवारांनी विद्यार्थी आणि पालकांना केलंय. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. तिसरी लाट मुलांना अधिक धोक्याची असल्याचं सांगण्यात येत असल्याने नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. खूप जण आता राज्याच्या बाहेर पण जायला लागलेले आहेत. आज अनेक लोकप्रतिनिधींनी सांगितलं, कुणी बाहेर देवदर्शनाच्या निमित्तानं गेलं तो त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा असते, त्याच्यामध्ये कुणाला काही अडचण वाटायचं अजिबात कारण नाही. परंतु काही जण ट्रेकिंगच्या अलीकडच्या काळात ट्रेकिंगला लोक जातात, तिथं बरेच लोक गेले.
तसं जर झालं तर पुण्यामधले जिल्ह्यातले बाहेर गेलेले लोक परत आल्यानंतर त्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल. की आता आम्ही कोवॅक्सिन घेतलं आणि आम्हाला जाता येत नाही, तर आम्ही आता सिरमचं वॅक्सिन घेऊ का? तर डॉक्टरांचं म्हणणं आहे ते घेता कामा नये, कारण ऑलरेडी त्यांनी दोन वॅक्सिन डोस हे जे घेतलेले कोवॅक्सिनचे घेतलेले ते बदलून चालत नाही असं सगळ्यांचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नाहीतर काही मुलांना परदेशामध्ये जायचं आहे आणि आता ते आपण घेतलं नाही म्हणून आपल्याला मिळत नाही म्हणून काहीतरी उत्साहाच्या भरामध्ये तो पुन्हा दुसरा डोस घ्यायला जाल, ते बरोबर नाही, योग्य नाही असं माझं नाही, तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे. फक्त शनिवार आणि रविवार देखील तोच कंटिन्यू राहील पुढच्या देखील. कारण आत्ता जरी थोडंसं कोरोनाचं प्रमाण कमी वाटत असलं तरी देश विदेशात ज्या पद्धतीनं तिसरी लाट आली त्याची काळजी आपण आत्तापासूनच घेतली पाहिजे. आणि म्हणून सर्वानुमते ठरलं की शनिवार रविवार हे पूर्ण ओपन असं नाही, काही दिवशी बंधनं आणि नियमाप्रमाणेच काम घेईल. नंबर 1. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. पुण्यावरून आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत आहेत. वैभव, पुण्यामध्ये अनलॉकची सगळी प्रक्रिया आपण पार पडलेली बघितली, म्हणजे विविध सेवा ज्या आहेत त्या पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत समोर आल्याचं आपण बघितलं. पण असं असताना पुणेकर वीकेंड म्हणल्यानंतर नियम पाळताना दिसत नाहीयेत का? विशाल, सगळ्यात महत्त्वाची जी तांत्रिक बाब याच्यामध्ये जो लेवल 2चे जे पॅरामीटर्स आहेत सगळे, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटीचा दर जो आहे तो 5.25% पुढं जाता कामा नये, तरच तुम्ही लेवल 2मध्ये जी बंधनं आहेत ती शिथिल करून मेंटेन राहू शकता. गेल्या आठवड्यातले 3 दिवस पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो किंवा रुग्ण बाधित होण्याचा दर जो आहे तो 5.25% पुढं गेलेला होता. त्याच्यामुळं प्रशासन चिंतेत होतं. वास्तविक गेल्या शनिवारी मॉल्स आणि चित्रपटगृह जी आहेत, हॉटेल्स जी आहेत ती खुली करायला परवानगी देण्यात आलेली होती 50%च्या क्षमतेनं. मात्र या शनिवार रविवारपासून पुढच्या शनिवार रविवारी सुद्धा मॉल्स, थिएटर्स जी आहेत ती बंद राहतील, हॉटेल्स जी आहेत ती बंद राहतील. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे शनिवार रविवारचं लॉकडाऊन जे आहे ते कंटिन्यू केलं जाईल. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी जी दुकानं खुली ठेवायला परवानगी होती तीच परवानगी जी आहे ती दिली जाईल. याच्यासोबत एक महत्त्वाची घटना जी आणखी घडली ती म्हणजे गेल्या शनिवारी रविवारी सिंहगडावर प्रचंड गर्दी झालेली होती. अक्षरशः लोकांचे लोंढे जे आहेत ते पायऱ्यांवरती आल्याचे फोटोज आहेत ते व्हायरल झालेले होते. या सगळ्या प्रकाराची जिल्हा प्रशासनानं गंभीर दखल घेतलेली आहे. जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नाणेघाट असेल किंवा लोहगड असेल, लोणावळा असेल, या ठिकाणी सुद्धा अनेक जणांनी मोठी गर्दी जी आहे ती केलेली होती. गेले 2 महिने सतत घरामध्ये राहिलेल्या किंवा बंधनांमध्ये राहिलेल्या नागरिकांनी जशी संधी मिळाली तसं पर्यटनाकडं वळणाला प्राधान्य दिलं. आणि या सगळ्यामुळं जी गर्दी रस्त्यांवर झालेली होती किंवा पर्यटन स्थळांवर जी गर्दी झालेली होती त्याची दखल जी आहे ती जिल्हा प्रशासनानं घेतली. याच्या तक्रारी ज्या आहेत त्या अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या. गेल्या शुक्रवारी सुद्धा अजित पवार यांनी पुणेकरांना दम दिलेला होता, जर पॉझिटिव्हिटी रेट 5.25% पुढं गेला तर मी पुन्हा लॉकडाऊन लावेन. याच परिस्थितीमध्ये 2 ते 3 वेळा हा दर पुढे गेल्यामुळं पुन्हा प्रशासनानं गांभीर्याने त्याची दखल घेतली. शनिवार रविवारचं लॉकडाऊन जे आहे ते सुरू केलं. केवळ अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या ठरलेल्या वेळेमध्ये सुरू राहतील असंही अजित पवारांकडून सांगण्यात आलं. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही आहे, त्यामुळे पुणेकरांनी नियमांचं पालन करणं फार आवश्यक आहे. वारंवार खरं लोकप्रतिनिधींकडनं देखील सांगितलं जात आहे, पण लक्षात घ्या नियम जर आपण पाळले नाही तर परत एकदा गेल्यावेळी जसा आपण धोका अनुभवला कोरोनाचा, तो धोका पुन्हा एकदा आपल्याला अनुभवायला लागू शकतो. त्यामुळे सतर्क राहा, नियम पाळा. यानंतर वेळ झाले की ब्रेकची. ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपण बघणार आहोत. महत्त्वाची बातमी अशी आहे की महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये शनिवार रविवार संचारबंदी करण्यात आली. लक्षात घ्या, जिल्हा प्रशासनानं
महाबळेश्वरमधील हॉटेल व्यवसायाला परवानगी दिली आहे. तसंच यापुढील काळात महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना हॉटेलमध्ये राहता येणार आहे. मात्र पर्यटनाचे सर्व पॉईंट पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहतील असं स्पष्ट करण्यात आले. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी याबद्दल माहिती दिली आहे. माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दर सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सर्व लॉजिंग हॉटेल्स सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर सर्व दुकानेही ओपन झालेले आहेत. शनिवार व रविवारी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे दर शनिवार रविवारी पर्यटक जरी महाबळेश्वरमध्ये आले तरी त्यांना बाहेर फिरता येणार नाही. पर्यटनाचे कुठलेही स्थळं अजून ओपन झालेली नाही आहेत. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे महाबळेश्वरचे प्रतिनिधी किरण मोहिते आपल्या बरोबर आहेत. किरण, शनिवार रविवार म्हटल्यानंतर अर्थात सुट्टीचा दिवस आणि आता हळूहळू जर नियम शिथिल होत आहेत तर पर्यटकांचा ओढा असतो महाबळेश्वरकडे. पण अशावेळी त्यांनी ही परिस्थिती पुन्हा एकदा लक्षात घेऊन नेमके काय नियम आहेत हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे. काय तपशील आहे? विशाल, नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा जो आहे तो कुठेतरी वाढत होता. मात्र काही दिवसापासून सातारा जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी जो रेट आहे तो 6वर जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाची काल बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जे आहे ते अनलॉक करायला सुरुवात केलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती साताऱ्यातील जे मिनी काश्मीर म्हणून समजलं जातं पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर आणि पाचगणी, या ठिकाणी सुद्धा पर्यटकांना येण्यास जे आहे ते मुभा देण्यात आली होती. आणि त्यानंतर जे आहे ते असं वाटलं होतं की सातारा जे महाबळेश्वर आहे या ठिकाणी पर्यटक जे आहे ते मोठ्या प्रमाणात येतील. शनिवार रविवार आहे, विकेंड आहे, त्यामुळं कुठंतरी पर्यटकांची गर्दी होईल. मात्र आजचं जर वातावरण पाहायला गेलं तर महाबळेश्वरमध्ये तुरळक प्रमाणात पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. जो काही महाबळेश्वर नगरपालिका जे आहे त्यांनी जे काही त्या ठिकाणी नियम लागू करण्यात आलेले आहेत ते म्हणजे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना येता येणार आहे. मात्र तेथील जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सवर मात्र जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी लॉज असेल किंवा हॉटेल्स असेल यामध्ये जाण्यास परवानगी आहे. महाबळेश्वर शहर असेल किंवा इतर ठिकाणी पर्यटकांना जाता येणार आहे. त्यामुळं पर्यटकांनी असं समजू नये की पर्यटन जे स्थळ आहे महाबळेश्वर पूर्णपणे खुलं आहे असं समजून जर का त्या ठिकाणी येत असतील तर तसं येऊ नये. कारण कोरोनाची परिस्थिती आहे, तिसरी लाट येऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जे आहे ते योग्य खबरदारी म्हणून त्या ठिकाणी गर्दी होऊ नये अशाच प्रकारची उपाययोजना जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे संबंध प्रेक्षकांनी खरं तर ही बाब लक्षात घ्यावी की जर आपण शनिवार रविवार सुट्टीचा दिवस चला नियम शिथिल होत आहेत हा विचार लक्षात घेऊन जर आपण पर्यटन स्थळी जाण्याचा विचार करतात खास करून महाबळेश्वर, तर तिथे अजूनही पर्यटनाला परवानगी देण्यात आलेली नाही आहे. शनिवार रविवार तर बिलकुलच नाही. यानंतर आपण पाहूयात बातमी आहे लोणावळ्यातनं. लोणावळ्यातील लायन्स पॉईंट इथे पर्यटकांनी पर्यटन बंदीच्या आदेशाला न जुमानता गर्दी केली होती. अखेर पोलिसांनी हा परिसर मोकळा केला. ग्रामीण भागात कोरोनाचा कहर अद्यापही कायम असल्याने शासनाकडून ग्रामीण भागातील जी पर्यटन बंदी आहे ती अद्याप उठवली नाही. तरी देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळावर येतात आणि पोलिसांकडून त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येत आहे. परंतु या सर्व प्रकरणामध्ये आता या पर्यटन स्थळावरील जे छोटे व्यावसायिक आहे त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची झालेली आहे. अक्षरशः त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. हे जे सर्व पर्यटक आहे लॉन्च पॉईंट येथील हे छोटे व्यावसायिक आहे, आपण त्यांच्यासोबत आहोत. कशा प्रकारे तुम्ही घर प्रपंचाचा गाडा हाकता? सर, या ठिकाणी आता आमची बिकट परिस्थिती चालू झालेली आहे. आम्हाला सर्व मान्य आहे की 2 वर्ष झाले करोनाचा काळ चालू आहे, आम्हाला पण त्या गोष्टीचं भान आहे. पण आज सरकारला थोडा तरी आमचा विचार करावा की आम्ही इथे चहा भजी वगैरे विकून आमचा परपंचाचा गाडा हाकत आहोत. पण या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना अडवलं जातं. त्या पर्यटकांना या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांकडून पूर्णपणे हाकललं जातं. या थोड्या गोष्टीचा सरकारने विचार करावा. आमचाही थोडा विचार करावा की आमची मुलं बाळ आहेत, आमचाही घरबाळ आहे, सर्व परिवार आहे. त्याचा आम्ही कसं पुढं भविष्यात आम्ही कसं काय करणार, आमचा उदरनिर्वाह कसा काय होणार, हा सर्व पर्याय आमचा या स्टॉलवर टिकून असल्यामुळं आम्ही दुसरं काही उदरनिर्वाहाचं साधन नाही. थोडा तरी सवलत द्यावी की हा व्यवसाय चालू करण्यात यावा. आम्ही जो सरकारने निर्णय देईल त्याच्यावर आम्ही पूर्णपणे विचार करू आणि पूर्णपणे त्यांचं पालन करून आम्ही आमचा व्यवसाय करू ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वेळापूर्वी सांगितलं आहे की जे ग्रामीण भागातील जे कोरोनाचा कहर आहे तो वाढत असल्याने निर्बंध जे आहे ते शिथिल करण्यात येणार नाही आहे. कोरोनाच्या तिसरा उंबरठ्यावर आपण आहोत आणि सर्वांनी आपली काळजी घ्यावी. काय सांगाल, या ठिकाणी जे पर्यटक येतात, पर्यटकांना तुम्ही कशा प्रकारच्या सूचना देता आणि काय शासनाकडे तुम्ही काय मागणी कराल? आम्ही शासनाला हेच बोलतोय की जे येणारे पर्यटक आहे ते आलेच पाहिजे. कसं त्यांना अडवण्यामुळं आमच्या धंद्याची लस जाते आणि आम्ही आमचे लेकरं बाळं ह्या धंद्याच्यामुळंच सांभाळ करतोय. आणि असं जर त्यांनी खालूनच पब्लिक नाही सोडली तर आम्ही उद्या काय करणार? कशाच्या जीवावर पोटं भरणार? भरूच शकत नाही. आणि हे 2 वर्षापूर्वी झाले, 2 वर्षापासून लॉकडाऊन चालू आहे. 2 वर्षामध्ये माणसाने कमवून किती ठेवले असन? हां, त्याचं काय विचार आहेत का नाही? किती कमाई असणार माणसाला? इथं सगळं सामान विकत आणावं लागते, त्याचा पण जातो. काय कमवून 1500 रुपये कमवतो ते तर दिवसालाच पुरत नाहीत. मग ह्याच्या आज 2 वर्ष झाले लॉकडाऊन लागलं आहे, काय कमवून खाऊ शकत नाही आम्ही. एकूणच शासनाने जे आहेत त्या निर्बंधामध्ये कुठेतरी शिथिलता द्यावी, जेणेकरून हे छोटे व्यावसायिक आहे त्यांची उपासमारी होणार नाही, अशी मागणी जी आहे ती शासनाकडे या व्यावसायिकांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजचा न्यूज 18 लोकमतसाठी अनिश शेख, खंडाळा. यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सध्या आपण बघतोय कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्यामध्ये खरं तर ही बातमी आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव नगरपालिका परिषद जी ती सध्या जोरदार चर्चेत आहे, कारण लसीकरणासाठी नागरिकांना आकर्षित करण्याकरता नगरपालिका परिषदेने भन्नाट ऑफर दिली आहे. लसीकरण करून कोरोनामुक्त वॉर्ड तयार करा आणि 2 लाखांचं बक्षीस मिळवा. बघूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट. कोरोना पळवा, बक्षीस मिळवा. सध्या उन्नावच्या मुस्लिम बहुल परिसरात नागरिकांना आकर्षित करणारी ही ऑफर सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी नगर परिषदेकडून 2 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. यासाठी वेगवेगळ्या वॉर्डमधल्या सदस्यांनी कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यासाठी आता कंबर कसली आहे. त्यामुळे उन्नाव मधल्या अनेक वॉर्डचं स्वरूप बदललं आहे. परिसरातली साफसफाई आणि सॅनिटायझेशनचं काम युद्धस्तरावर सुरू आहे. उन्नावमधील मुस्लिम समाजात लसीकरणाबाबत, सॅनिटायझेशन बाबत संभ्रम होता. या समाजातील नागरिक लस घेण्यासाठीही घाबरत होते. त्यामुळे बांगरमाऊ नगर परिषदेचे नगराध्यक्ष इजहार खान उर्फ गुड्डू यांनी अनोखा पर्याय शोधलाय. बांगरमाऊ कोरोनामुक्त करण्यासाठी 2 लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं आणि मग बघता बघता वॉर्डचं रूप पालटलं. प्रोत्साहन के रूप में हमने एक नई पहल करते हुए, चूंकि वैक्सीनेशन के ऊपर ज़्यादातर लोगों का ध्यान कम जा रहा था, इस वजह से वैक्सीनेशन को बढ़ाने के लिए एक उसी निर्माण कार्य को में 2 लाख रुपए का प्रोत्साहन है मात्र. बांगरमाऊ मधील प्रत्येक वॉर्ड कोरोनामुक्त करण्यासाठी सफाई कामगार दिवस रात्र काम करतायत. कुठे सॅनिटायझेशनचं काम सुरू आहे तर कुठे वॉर्डमधील नागरिक कोरोना चाचणीसाठी जात आहेत. एवढंच नाही तर वॉर्डमध्ये बाहेरून येणाऱ्यांवरही करडी नजर ठेवण्यात येते. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या मोहिमेत पालिका कर्मचाऱ्यांसोबतच वॉर्ड सदस्य आणि नागरिकही सहभागी झालेत. घर घर जाकर के साफ सफाई स्वच्छता के साथ सैनिटाइजेशन का, प्रत्येक घर का सैनिटाइजेशन का कार्य करती है और उस घर में जितने भी सदस्य रहते हैं उनका थर्मल जो है स्कैनर से तापमान मापते हैं. नागरिकांचा उत्साह पाहून लवकरच बांगरमाऊ मधील वॉर्ड कोरोनामुक्त होतील यात शंका नाही. जर बांगरमाऊ मधील हा प्रयोग यशस्वी झाला तर देशातील इतर राज्यांसाठी बांगरमाऊ हे एक मॉडेल ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, उन्नाव, न्यूज 18 नेटवर्क. नेटवर्क 18 फेडरल बँकेचा हा उपक्रम म्हणजेच संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यातून सध्या फिरस्ती करते. आपण ही लसीकरणाच्या बाबतीत आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या. लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करूयात. जाता जाता आपण बघणार आहोत की सी संजीवनीची गाडी आज कुठे आहे.
टीका लगा, जब अपनी बारी आए टीका लगा, हो ये जो ढाल सी है वो कमाल सी है, संजीवनी आई यहाँ। टीका लगा, वो जरा टीका लगा, वो जरा टीका 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 लगाया क्या? नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयांना कोविड-19ची लस मिळेल याची खात्री करण्यास मदत करू इच्छिते. तसंच लसीकरण जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमाने राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात सहभागी व्हा, जेणेकरून लसीकरणाबाबत जागरूकता वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट apollo24/7.log on to moneycontrol.com/sanjeevani यावरती संपर्क करा. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.